श्री शिवाय नमस्तुभ्यम। आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला नागपंचमी या सणाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते। या महिन्यात अनेक सण, जप, उपास देखील व्रत करतात। हा महिना महादेवाला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवार अनेक जण महादेवांची पूजा आराधना करतात। तसेच या महिन्यात नागपंचमी, कृष्णाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन हे सण साजरे केले जातात। यंदा 9 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो। या दिवशी देशभरातून नागदेवतेंची पूजा केली जाते। नागपंचमीची तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे याविषयी सांगते। नागपंचमीची तिथी शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12:30 वाजता सुरू होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3:14 संपेल। तसेच या दिवशी शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30च्या नंतर सुरू होईल ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील। तर त्या काळामध्ये आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे। नागाला देव स्वरूप का मानले जाते? पौराणिक कथानुसार हिंदू धर्मात नागाला देव स्वरूप मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते, कारण महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाचा नागदेवतेला स्थान प्राप्त आहे। तर श्रीकृष्ण विष्णूला देखील शेष नागावर विश्रांती करतात, त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासून पूजनीय मानले जाते। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते। तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजन केल्याने कालसर्पदोषातून मुक्ती मिळते असे म्हटले जाते। नागपंचमीचे महत्त्व काय आहे? नागपंचमी या दिवशी अनंत वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते। जे लोक या दिवशी भगवान शंकरांची नागांची पूजा करतात त्यांच्यावर महादेवांची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी नागस्तोत्र देखील म्हटले जाते। आणि नागपंचमीची पूजा विधी कशी करायची आहे त्याविषयी थोडक्यात सांगते। या दिवशी लाकडी पाठावर अथवा भिंतीवर नागदेवतेचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून त्याची पूजा केली जाते। नागाला कच्चे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो। दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून त्याची पूजा केली जातात आणि व्रत करतात। व्रत केल्याने घरात सापांचे भय राहत नाही अशी परंपरा आणि श्रद्धा आहे। नागपंचमीची आख्यायिका काय आहे? श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागांचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री विष्णू सुरक्षित बाहेर आले। तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। तसेच आणखी इतरही प्रसिद्ध आख्यायिका आहेत। सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते। त्याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळेच आहे। नागपंचमीच्या दिनी नागदेवतांचे स्मरण पूजन केले जाते। तर हा आहे नागपंचमी सणाविषयी थोडक्यात माहिती। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।